नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत की आपल्या इमेजमध्ये बॉटम आणि टॉप इमेज कशी ॲड करायची। यासाठी फ्री टूल पण बनवलेला आहे, त्याचा वापर कसा करायचा आहे आणि येणाऱ्या अडीअडचणी ज्या असतात त्या सुद्धा आपण यामध्ये बघणार आहेत। तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, sureta.in या वेबसाईटवर यायचे किंवा जर मोबाईल ॲपमध्ये असाल तर सुरेटा स्टुडिओ हे ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे। पण थीम किंवा टेम्पलेट जनरेट करण्यासाठी आपल्याला पीसीवर लॉग इन करायचं आहे। sureta.in वर लॉग इन केल्यानंतर आपल्याला या प्रकारे इंटरफेस दिसायला सुरू होईल। यामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या जाहिरातीवर क्लिक करणार त्यावेळेस पेज लोड झाल्यानंतर आपल्याला इमेजवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे इंटरफेस दिसते, आपल्याला याच्यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर जी आपली इमेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला टॉप आणि बॉटम इमेज या प्रकारे आता आपल्याला इमेजेस दिसते। इथे आपलं शॉपचं नाव वगैरे काही येत नाही, फक्त या स्ट्रिपवर नाव येत आहे आपलं। तर आपल्याला यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिलं टेम्पलेट्स पेजवर जायचं। जर आपल्याला स्वतः टेम्पलेट बनवता येत असतील तर आपल्याला टेम्पलेटची साईज ठेवायची आहे उंची 200 पिक्सल आणि रुंदी ही 1000 पिक्सल। यामध्ये आपल्याला ही टेम्पलेट बनवायची। जर समजा आपल्याकडे फोटोशॉप वगैरे नसेल किंवा आपल्याला फास्टमध्ये बनवायचं असेल तर यासाठी आपण टेम्पलेट जनरेटर सुद्धा आपल्या वेबसाईटमध्ये फ्री अवेलेबल केलेला आहे। पेड टेम्पलेट सुद्धा उपलब्ध आहेत, यामध्ये आपल्याला पाहिजे तसं कस्टमायझेशन आपण करू शकतो। पण जर आपल्याला स्वतः बनवायचे असेल तर आपण इथे फ्री टेम्पलेट जनरेटरवर क्लिक करायचं। त्यानंतर याप्रमाणे आपल्याकडे एक पॉपअप येईल। पॉपअप लक्ष देऊन पूर्ण वाचायचं आहे। थंबनेल गॅलरीमध्ये कसं बनवायचं आहे, डाउनलोड कसा करायचा आहे, टेक्स्ट कशी ॲड करायची, इमेज झाल्यानंतर डाउनलोड कशी करायची आणि अपलोड कशी करायची, सर्व काही इथं दिलेलं आहे। याला आपण बंद करून पूर्ण वाचून झाल्यावर ठीक आहे। आता यामध्ये आपण काय केलंय की बेसिक 10 टेम्पलेटचे बॅकग्राऊंड फ्रीमध्ये अवेलेबल केलेले। जर समजा आपल्याला सगळं काही कस्टमाइज करायचं असेल तर पूर्ण व्हाईट स्क्रीन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। त्यानंतर आपण यामध्ये पाहिजे ती इमेजवर इथे क्लिक करायचे। वेगवेगळे डिझाईन रेडीमेड आहेत, काही यांना टेक्स्ट पण दिली, काही यांना टेक्स्ट दिलेली नाही। तर आता यामध्ये आपण जर एक विचार केला तर साधारण आपण ही एक टेक्स्ट घेऊ, या टेक्स्ट टेम्पलेट घेऊ, यामध्ये आपल्याला आपल्या शॉपचे नाव ॲड करायचे। तर एक प्लेन टेक्स्टवर आपण क्लिक केलं, इथे आपण याला घ्यायचं। त्यानंतर या प्रकारे आपण हे टाईप करून घेतलं। टाईप केल्यानंतर आपल्याला याचा फॉन्ट चेंज करायचा। फॉन्ट आपण चेंज केला, याला बोल्ड करून आणि याला इथे साईजमध्ये मोठे करून घेऊ। त्यानंतर जर असं वाटत असाल की आपल्याला याचा कलर चेंज करायचा आहे तर या पद्धतीने आपण कलर चेंज करू शकतो। हे कलर चेंज झाल्यानंतर सेंटरला ठेवलं, पुन्हा एकदा टेक्स्ट घेतली, इथे आपल्याला आपल्या शॉपचा पत्ता टाकायचा आहे। इथे आपण याला व्हाईट करू। आपल्या हिशोबाने आपण इथे जी काही टेक्स्ट टाकायची ते आपण टाकू शकतो। त्यानंतर याला इथे सेंटर करू किंवा लोकेशनच्या जवळ ठेवू। त्यानंतर पुन्हा एकदा टेक्स्टवर क्लिक केलं, इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आपला याप्रमाणे। 2 मोबाईल असतील तर असं टाकू शकता आणि जर ओव्हर साईज होत असेल तर साईडला कुठेही क्लिक करायचे आणि पुन्हा इथे क्लिक करून याला आपल्याला ॲडजस्ट करायचे किंवा साईज लहान किंवा मोठी करायची। ॲड्रेस जरी मोठा असेल आपला तरी आपण अशा प्रकारे लहान किंवा मोठा ॲड्रेस करू शकतो। त्यानंतर आता इथे ब्लँक जागा ठेवली आपण। लोगो हा बिझनेस लोगो आपण इथे घेतला, एक साईज आपल्या जसा लोगो आहे तसा आपण इथे घेऊ शकतो आणि इथे हा मोठा केला। आता या प्रकारे आपलं टोटल पोस्टर डिझाईन तयार आहे। जर आपल्याला यात चेंजेस करायचे असेल तर आपण डायरेक्टली टेम्पलेट चेंज करू शकतो। थोडंसं आपल्याला याला साईजमध्ये अक्षरांच्या हिशोबाने लहान मोठं वगैरे करावं लागेल। याला इथे थोडंसं लहान आणि हे सफिशियंट झालं। आपण याला एक डाउनलोड करू। डाउनलोड करताना आपण याला डेस्कटॉपवर करायचं आहे, सेव्ह। त्यानंतर मी दुसरी जी पहिली टेम्पलेट बनवलेली होती मला ती पण पाहिजे, तर मी याला क्लिक केलं। याला आपल्याला रिफाईन जेवढं पाहिजे आपण तेवढं करू शकतो, पाहिजे तसं ठेवू शकतो।
किंवा याच्यामध्ये आपण फॉन्ट वगैरे पण चेंज करू शकतो या प्रकारे. त्यानंतर ठीक आहे, थोडंसं टिल्ट याला डाउनलोड. आता आपल्याकडे काय झालं, 2 इमेजेस डाउनलोड झालेले आहेत. आपल्याला आपल्या प्रोफाईलच्या टेम्पलेटमध्ये सुरुवातीला जसं आपण बघितलं होतं की आपल्या इमेजच्या खाली किंवा वर आपल्याला इमेज येत नव्हती, इथे आपल्या शॉपचं नाव येत नव्हतं. आपल्याला काय करायचं, जस्ट सिंपल प्रोफाईलवर क्लिक करायचं, त्यानंतर एडिटवर क्लिक करायचं, स्क्रोल करून खाली यायचं, टॉप इमेजवर क्लिक करायचं आणि आपण आता जे डेस्कटॉपवर आपली फाईल सेव्ह केली त्यापैकी एक इमेज टॉपवर घ्यायची, बॉटम इमेजला क्लिक करायचं आणि ही दुसरी इमेज बॉटमला घ्यायची, किंवा एकच सेम इमेज दोन्ही जागेवर घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या आपण 9 इमेजेस बॉटममध्ये ॲड करू शकतो. त्यानंतर सेव्ह केलं पण समजा आता मला त्यामध्येच पुन्हा एकदा बॉटममध्ये टॉपसुद्धा मी एक ॲड करून ठेवतो. आता ही एक इमेज झाली, त्यानंतर चूज, त्यानंतर ही इमेजसुद्धा मी डबल घेतली. 2 इमेजेस इथे झाल्या, यांना मी सेव्ह केलं. त्यानंतर नोकरी टॅबवर येऊन कोणतीही एक इमेज मी ओपन केली. इथं आपण बघू शकता माझ्या शॉपचं नाव, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, आपण ज्या सर्व्हिसेस देतो, लोगो इथं आला. त्यानंतर इथे पण त्याचप्रमाणे जे आपण इमेज 2 डाउनलोड केली ती इथे आली. जर याला मी स्क्रोल केलं तर जी 2 नंबरची इमेज असणार ती इथे येणार. फर्स्ट टाइम लोड व्हायला थोडासा टाइम लागतो, पण इथे या प्रकारे येऊन जातं. म्हणजे आपल्याला टेम्पलेट आपण स्वतःही जनरेट करू शकतो. टेम्पलेट जनरेटरमध्ये आता नवीन काही फॉन्ट, काही टेक्स्ट ऑप्शन, काही असे वेगवेगळे इफेक्ट वगैरे पण येतील. म्हणजे बेसिक जे आहे ते अशा प्रकारे आपण बनवू शकतो आणि वापरू शकतो. डाउनलोड करण्यासाठीही सोपं आहे, वापरण्यासाठी सोपं आहे. यासाठी आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले जायचं आहे टेम्पलेटवर. टेम्पलेटमध्ये गेल्यानंतर फ्री टेम्पलेट जनरेटरवर आणि इथे आपल्याला आपल्या फ्रीमध्ये टेम्पलेट बनवता येतात. हे सूचना वाचा, यातून सगळं कळून जाईल. ठीक आहे. नवीन अपडेटसाठी आणि रोजच्या रोज येणाऱ्या योजना आणि व्हिडिओसाठी आपले हे चॅनल लाईक करा. लवकरात लवकर आपले जर सुरेटा नोकरी मदत केंद्र नसेल तर सुरू करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.